तर एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे। एसटी कर्मचाऱ्यांचा 2 दिवसांपासून संप सुरू होता। आता हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला आहे। गणेशोत्सवाच्या तोंडावर हा संप पुकारल्याने अनेक प्रवाशांना याचा फटका बसला होता। कालची बैठक निष्फळ ठरली होती। आज मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक होती आणि मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आलाय। मूळ वेतनात 6,500ची वाढ करण्यात आलेली आहे। विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या जोडले गेले। विनायक, नेमका काय झाला बैठकीत? कर्मचाऱ्यांचा हा संप जो आहे तो आपण जर पाहिलं तर चालू होता। ऐन गणेशोत्सवाच्या काळात हा संप चालू होता आणि त्यानंतर आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। त्यांची मागणी अशी होती की शासकीय कर्मचाऱ्यांच्या नुसार जे आहे ते पगारवाढ जी आहे ती व्हावी आणि शासनानं आता 6,500 रुपयाची मूळ वेतनामध्ये वाढ जी आहे ती दिलेली आहे। त्यांची माहिती मिळालेली आहे। माहितीनुसार संघटना थोड्याच वेळात संप मागे घेण्याची घोषणा जी आहे ती करणार आहे। नक्कीच एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या कोणकोणत्या मागण्या होत्या आणि मान्य कोणकोणत्या झालेल्या आहेत? त्याचं सविस्तर माहिती जी आहे ती यायची बाकी आहे, परंतु त्यांनी जर प्रमुख मागणी त्यांची होती की 7व्या वेतननुसार पगारवाढ जी आहे ती एसटी कर्मचाऱ्यांना द्यावी। एसटी कर्मचारी जे आहे ते राज्य शासनाचाच एक अंग आहे आणि त्यामुळे अनेक वर्षापासून त्यांची मागणी जी आहे ती होती, परंतु ही मागणी जी आहे ती आता मान्य करण्यासाठी हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं, छेडण्यात आलं होतं। अखेर आपण जर पाहिलं तर आजची बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत झाली। ऐन गणेशोत्सवाच्या काळात आपण जर पाहिलं तर हे आंदोलन जे आहे ते छेडलं गेलं होतं आणि अखेर आपण जर पाहिलं तर 6,500ची वाढ जी आहे ती मूळ वेतनात राज्य शासनाने देऊ असं जाहीर केलं आहे।